बोला 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 ना बोला ना. काही काळजी करू नका. ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना सोडणार नाही. याची काळजी करू नका आणि ते परत हे करणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. आपण आता काय करा, आता घरीच राहा. एक कोणी येऊन जे काही तक्रार द्यायची द्या. आणि दोघी सोबतच आहे, एकच पार्टीचे आहे, तर का बरं असं? कुठतरी मतांमधला जो फरक आहे त्याच्यातून गैरसमजातून हा प्रकार झाला. ज्यांच्यावर हमला झाला ते आमचे शरद तुरकर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. आम्ही त्यांना दवाखान्यात भेटून आलो. तब्येत एकदम स्टेबल आहे. मी दोन्ही गटांना कळकळीची विनंती केली आणि तुमच्या मार्फत परत विनंती करतो की गैरसमजातून अजून काही अनुचित प्रकार करू नका. कानून आणि कायदा आहे या देशात आणि कायद्यानं काम होईल. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु आता त्याचा विषय वाढवून परत ज्याला म्हणतात गृहकलह किंवा गृहयुद्धासारखं नाही झालं पाहिजे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की शांतता ठेवावी. शरद तुरकर यांची तब्येत कशी आहे? शरद तुरकर एकदम स्टेबल आहेत. त्यांचं सिटी स्कॅन केलं. सिटी स्कॅन केल्यावर ते पायी जाऊन एक्सरे रूममध्ये माझ्यासोबतच आले होते. तब्येत स्टेबल आहे, पण थोडंसं इतका घाव असल्या थोडंसं तर डिसओरिएंटेशन ज्याला म्हणतात तो राहतो. पण जीवाला धोका आहे असं मला वाटत नाही. चाकू हल्ला झाला होता? चाकू हल्ला नाही झाला, मारठोक झाली. भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झालेला आहे. ज्या ठिकाणी हल्ला झालेला आपण सध्या तिथे आहे अकोट फैल भागातील हनुमान चौक या ठिकाणी हा शरद तुरकर यांच्यावर आज रात्रीच्या सुमारास हा जीवघेणा हल्ला झाला होता. एकंदरीत आपण पाहू शकता भाजपचेच पदाधिकारी जो होता नितीन राऊत त्यांनी आज शरद तुरकर यांना स्वागतासाठी बोलावलं होतं. स्वागत सुरू असतानाच तुरकर आणि नितीन राऊत यांच्यामध्ये वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे जे समर्थक असतील ते एकमेकांवर धावले. मोठा राळा या ठिकाणी झाला होता. अक्षरशः समर्थकांनी परिसरातील असलेले जे उभे वाहन होते ते पलटून दिलेले आहेत. दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी दगडफेक सुद्धा झालेली होती. वाहनाचे काचा देखील फोडण्यात आले होते. समर्थकांनी चांगलं आक्रमक या ठिकाणी झालं होते. मोठा प्रचंड राडा या ठिकाणी झाला होता. त्यानंतर जो जमाव होता, जो समर्थक होते, पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. विशेष म्हणजे या ठिकाणी पूरी घटना घडली. अगदी 200 मीटर हाकेच्या अंतरावर अकोटफेल पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या बाजूलाच कुठेतरी घटना घडते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील ते प्रश्न उपस्थित होत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज सद्यस्थित शरद तुरकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. ज्यावेळी ही घटना घडली होती, ज्या ठिकाणी समर्थक मोठ्या संख्येने उभे होते, पोलिसांना त्यांना पांगवण्यासाठी काहीसा सौम्य लाठीमार देखील केला होता. सद्यस्थित या परिसरात पूर्णतः शांतता आहे. तणावपूर्ण शांतता आहे. एकंदरीत परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. अकोला पोलिसांनी देखील सर्वांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. भाजपचे आमदार रणजित सावरकर देखील घटनेनंतर या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी देखील भाजपमधीलच दोन्ही पक्षातील म्हणजे दोन्ही गटातील लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. सद्यस्थित शरद तुरकर यांची प्रकृती स्थिर आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.